आताच तुमच्या बँक खात्यावरती आता जे आहे ते नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आला, थोडे दिवस झाले असेल. त्यानंतर पीएम किसानचा पण जे आहे ते हप्ता आला. पीएम किसानचे 2000 रुपये आले, हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर लगेच काही दिवसावरती नमो शेतकरी योजनेचा राहिलेला हप्ता 2000 रुपयांचा जो होता तो सरकारने दिला. आता पूर्ण पैसे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही करत आहोत असं सरकारने सांगून टाकलेलं असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे पण पैसे आता जमा होणार आहेत. होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नसून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैशांचं हे वाटप केलं जाणार आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळणार आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता हे पैसे कधी मिळणार, तारीख काय आहे, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार की पुढची कोणती तारीख आहे, या संदर्भातील सर्व माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जर तुम्ही ऑल न्यूज मराठी 2.0 चॅनलला सबस्क्राईब केलं तर या चॅनलवरती तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट बातम्या नक्कीच बघायला मिळतील. तर चला संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आलेली असून लाखो शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा होती, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार. कारण की आता 9वा हप्ता देण्याची वेळ आता होऊन गेलेली आहे. कारण 8वा हप्ता द्यायला उशीर झालेला होता. 9व्या हप्त्याच्या वेळेस 8वा हप्ता दिलाय, त्यामुळे हे आता थोडासा लेट आपण म्हटलं तरी काय हरकत नाही. पण आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चांगला निर्णय घेण्याची हालचाल सुरू केलेल्या असून शेतकरी बांधवांनो, आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार तुमच्या खात्यात आता हे 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पूर्ण जमा होणार आहेत. बघा, आता 2000 रुपये ज्यांना 8व्या हप्त्याचे मागच्या वेळेस मिळाले होते त्यांना खरंच आता 4000 मिळतील का? म्हणजे मागच्या 8व्या हप्त्याचे 2000 आणि 9व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये ज्यांना मागचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता सरकार देणार आहे का, याबद्दलची पण माहिती दाखवणार आहे. ती माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. कारण की आतापर्यंत अपडेट यायच्या पैसे आज येणार उद्या येणार, पैसे येण्याबाबत असा निर्णय झाला तसा निर्णय झाला, पण शेतकऱ्यांना काही खरी माहिती समजत नव्हती. पण अखेर आता शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका, तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आली. बघा, हे पैसे वाटप कशा पद्धतीने आता राहणार आहे, पैसे कशा पद्धतीने सरकार देणार आहे, पैसे आज मिळणार की उद्या मिळणार, तारखेबाबतचे नेमके काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे. याकरिता आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. होय शेतकरी बांधवांनो, आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप हे आता बँक खात्यात केलं जाणार असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण शेतकरी बांधवांना 2000 रुपये दिले जाणार आहेत. आता तुम्हाला माहितच असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आहे आणि पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे. या योजनेचे दरवर्षी 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात. मग आता हे 12000 रुपये पूर्ण जमा झाले पाहिजे, कारण की आता एप्रिल पासून हे नवीन आर्थिक वर्ष सुरुवात झाले हे सरकारला माहिती. मग पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 12000 रुपयांचा आकडा दिसला पाहिजे हे सरकारने आता ठरवले असल्यामुळे राहिलेले सर्व थकीत हप्ते नमो शेतकरी योजनेचे सरकार देणार असून 9वा हप्ता 2000 रुपयांचा पूर्ण तुमच्या बँक खात्यात वाटप केला जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका किंवा कसली चिंता देखील करत बसू नका. पूर्ण 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात आता वाटप होणार आहेत. मग हे पैसे आता सर्वात आधी या 13 जिल्ह्यामध्ये जमा होण्याची एक शक्यता आहे. मग नेमके असे कोणते 13 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होतील, आता त्या जिल्ह्यांची पण यादी दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर चला संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा, आता या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांची वगैरे यादी आलेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात आधी मिळणार आहेत या संदर्भातील सर्व अपडेट आपण बघण्याचं काम करतच आहोत. यासाठी आता तुम्ही फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण संपूर्ण अपडेट सविस्तर आता समजून जाईल. शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं वाटप हे केलं जाणार आहे. पूर्ण पैसे 2000 रुपये ही जी रक्कम असेल ही तुमच्या बँक खात्यात देण्यासाठी सरकारची आतापर्यंतची आनंदाची आणि दिलासा देणारी घोषणा तुमच्यासाठी आता जाहीर झाली असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता काळजी करू नका. बघा, तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप हे केलं जाणार आहे. यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जशी रक्कम ही जमा व्हायला सुरुवात होईल तसे मेसेज पण येणार आहेत. होय, आता कोणत्या क्षणी तुम्हाला मोबाईलवरती क्रेडिट युअर अकाउंट 2000 रुपये अशा पद्धतीचा मेसेज येईल. जर अशा पद्धतीचा मेसेज आला तर समजून जायचंय आपल्या बँक खात्यावरती राज्य सरकारने म्हणजेच की
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील, यांच्या माध्यमातून डीबीटीतून आपल्याला पैसे पाठवले आहेत हे लगेच तुम्हाला समजून येईल. कारण की आता पैसे पाठवल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा हा मेसेज येणार आहे. पूर्ण 2,000 रुपये आता खात्यात जमा होणार आहेत. पण काही शेतकऱ्यांना जास्त रक्कम 4,000 रुपये पण मिळण्याची शक्यता आहे. बघा, तुम्हाला पण 2,000 ऐवजी 4,000 रुपये मिळवायचे असतील तर सरकारने सांगितलेली 2 कामे करायची आहेत. होय, आता मुख्यमंत्र्यांनी नवीन अट तर टाकलेलीच आहे. जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात नमूद शेतकरी योजनेचे यावेळेस 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाहीत. तुम्हाला 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये पण मिळायचे नाहीत किंवा 4,000 रुपये पण ही काही रक्कम मिळणारच नाही. जर तुम्हाला आता इथून पुढे नमूद शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर ही 2 कामे करावीच लागतील. बघा, मग आता नेमका कोणता हप्ता, कोणती कामं तुम्हाला करायची आहेत ती सांगतो. कारण की जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं नाव योजनेतून काढलं जाईल आणि तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचे 2,000 रुपये पण मिळायचे नाहीत आणि 4,000 रुपये जर सरकार देणार असेल तर ते 4,000 रुपये पण तुमच्या बँक खात्यात जमा व्हायचे नाहीत. जर तुम्हाला आता नमूद शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर अर्जंटमध्ये ही 2 कामे करून घ्यावीच लागतील. कोणती करायची ही माहिती आपण पुढे बघणारच आहोत. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ आता लक्ष देऊन बघण्याचं काम करा. तर चला, संपूर्ण अपडेट राहिलेल्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे आधी येऊ शकतात त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. जर त्या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल ना तर कोणत्याही क्षणी सर्वात आधी नमूद शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल, तुमच्या बँक खात्यात जमा होईल. बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पूर्ण सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय झाला आहे. आता फक्त पैसे टाकणं बाकी राहिलं होतं. कारण की सर्व तयारी आधी सरकारने आता केलेली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच नमूद शेतकरी योजनेचा महासन्मान निधीचा 9वा हप्ता पूर्ण वाटप होणार आहे. बघा, 2,000 रुपये मिळणार की 4,000 रुपये मिळणार याबाबतची पण माहिती समोर आलेली आहे. कारण की शेतकरी थोडेसे नाराज झाले होते. त्यामुळे सरकार आता यावेळेस 2,000 ऐवजी डायरेक्ट 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकणार आहे का याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली असून सर्व अपडेट आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या बँक खात्यात 2,000 रुपये येतील की किती रुपये. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून सर्व काही घोषणा करण्यात आलेली आहे. 9वा हप्ता पूर्ण आता वाटप होणार असून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याची तयारी सुरू झाली आहे. म्हणजेच की इकडून पैसे पाठवल्यानंतर डीबीटीतून सरकार पैसे देत आहे. त्यामुळे 20 ते 30 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. म्हणजे कधी पाठवल्यानंतर, हे लक्षात घ्या, पाठवल्यानंतर 20 ते 30 मिनिटात पैसे जमा होतील. कारण की सरकारने आता डीबीटीतून पैसे वाटपाचं ठरवलं आहे. त्यामुळे आता कसलाच उशीर लागणार नाही. एकदा तिकडून बटन दाबलं, एकदा तिकडून वाटप सुरू झालं की तुमच्या बँक खात्यात इकडे अर्ध्या तासामध्ये पूर्ण पैसे जमा झालेले दिसतील. त्यामुळे काळजी करू नका. तर चला, आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, आज मिळणार की उद्या मिळणार की कोणती तारीख आहे, त्यानंतर पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील ती पण सांगतो. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला हा नमूद शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये तर भेटणार नाही. पण इथून पुढचे नमूद शेतकरी योजनेचे कोणतेच हप्ते मिळायचे नाहीत. जर तुम्हाला पुढील हप्त्याची रक्कम पाहिजे असेल तर तुम्हाला आता महत्त्वाची कामे करावी लागतील, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट व्यवस्थितपणे समजणार आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा सरकारकडून आता जाहीर केला जाणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीतून हे पूर्ण वितरण केलं जाईल. बघा, आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारचा पीएम किसानचा हप्ता मागच्या महिन्याच्या आसपास तुम्हाला मिळालेला आहे. त्यानंतर नमूद शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पण पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप हे आता केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा कसली चिंता करण्याची गरज पडणार नाही. बघा, आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा हा जाहीर झालेला असून आता लवकरच पूर्ण पैसे वाटप केलं जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, पैसे जमा होणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग चला, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या ठिकाणी सर्वात आधी पूर्ण पैशांचं हे वाटप केलं जाईल, कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पूर्ण रक्कम जमा होऊ शकते, संपूर्ण यादी तुम्हाला दाखवतो. आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमूद शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा होईल, ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी लक्ष देऊन आता आपला हा व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर चला, आता राहिलेली माहिती 2 मिनिटांमध्ये सांगतो. आता फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघत चला.
बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे माहिती दिसत आहे. या आलेल्या माहितीनुसार इथे आपल्याला दिसत आहे की सरकारकडून बजेटमध्ये मागच्या वेळेस देखील चांगली तरतूद झालेली आहे. राज्य सरकारने आगामी हप्त्यासाठी विशेष तरतूद केलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया आता जाहीर करून टाकलेली आहे. बघा पात्र लाभार्थ्यांची यादी अपडेट करण्याचे काम जिल्हा स्तरावर सुरू झालेले आहे. म्हणजे बघा आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. जर हे काम तुमच्या पण जिल्ह्यात सुरू झालं असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे मिळून जाईल. कारण की आलेल्या माहितीनुसार आता पात्र लाभार्थ्यांची जी यादी असते ती अपडेट करण्याचं काम जिल्हा स्तरावरती सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सरकार आता जे आहे ती पैसे देण्याच्या तयारीत आहे. बघा डेटा व्हेरिफिकेशन म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी कृषी सहाय्यकांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आता या माध्यमातून सरकारचं बी सांगणं आहे की पूर्णपणे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. पण आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण 2 कामे करायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत. बघा आलेल्या माहितीनुसार आता डेटा व्हेरिफिकेशनची पूर्ण प्रक्रिया सरकारने जाहीर करून टाकलेली असून पूर्ण रक्कम तुम्हाला मिळणारच आहे. दुरुस्त करण्यासाठी आता तुम्हाला काही वेळ पण आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकार हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून खरीप रब्बी हंगामाच्या कामामध्ये ही मदत होईल. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, नांगरणीचा खर्च असतो किंवा इतर शेतीच्या मशागतीचा खर्च असतो हे सरकारच्या लक्षात आलंय. मग त्यालाही काही ना काही मदत होणारच आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता काही शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा हप्ता पूर्ण देणार आहे. पण बघा आता 4,000 रुपयांचा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि 2,000 रुपयांचा हप्ता कोणाला मिळणार आहे हे पण सांगतो. आता तुम्ही म्हणाल आम्हाला 4,000 मिळणार की 2,000 मिळणार, तर हे पण तुम्हाला माहिती देणार आहे. जर तुम्हाला 4,000 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर सरकारने सांगितलेली लवकरात लवकर काही कामे पूर्ण करावी लागतील. बघा मग आता 4,000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. यासाठी आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही बघत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आता माहिती बघायला मिळेल. त्यानंतर आता तुम्हाला हे पण सांगतो की कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होऊ शकतात. अशा त्या 13 जिल्ह्यांची पण यादी तुम्हाला दाखवण्याचं काम करेल. यासाठी आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघा. तर चला संपूर्ण जिल्ह्यांची तालुक्यांची यादी बघूयात. कोणत्या ठिकाणी पैसे वाटपाला सरकार सर्वात आधी सुरुवात करत आहे, असे जिल्हे कोणते आहेत ती पण अपडेट तुम्हाला दाखवतो. तर बघा आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता पुढील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बघा धाराशिव जिल्हा. या जिल्ह्यात पण आता लवकर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये आता पूर्ण वाटप केलं जाणार आहे. होय शेतकरी बांधवांनो डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण रक्कम ही बँक खात्यात टाकण्यात येणार असून शेतकरी आता खुश होणार आहेत. आनंदाची दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. पूर्ण रक्कम सरकारने देण्याचा निर्णय घेतल्याने लाखो शेतकरी आता खुश झालेले आहेत. बघा हे 2,000 आणि काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये देण्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता हे पैसे वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यात पूर्ण वाटप सरकार करत आहे, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी रक्कम देत आहे या संदर्भातील यादी देखील आता आपण बघणार आहोत. बघा धाराशिव जिल्हा, यानंतरचा अजून कोणता जिल्हा आहे, अजून कोणत्या जिल्ह्यात पूर्ण पैसे सर्वात आधी नमो शेतकरीचे जमा होणार आहेत आणि कोणती 2 कामे करायची, तर चला ती पण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया. तर बघा आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. बघा आता तुम्हाला कोणती 2 कामे करायची ही पण माहिती मी सांगतच आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता हप्ता जमा होण्यापूर्वी हे काम तुम्हाला करणं अनिवार्य आहे, अन्यथा तुमचे पैसे भेटणार नाहीत. बघा पहिलं काम सरकारने सांगितलेलं आहे ते काम तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं असून पहिलं काम तुम्हाला करण्यासाठी CSC सेंटरला भेट द्यायची आहे. होय आता तुम्हाला समजलंच असेल की मग ते कोणतं काम आहे, तर ते काम आहे EKYCचं. तुमची KYC पूर्ण आहे का, तुमचे PM किसान पोर्टलवर KYC अपडेट असणे गरजेचे आहे. जर EKYC अपडेट नसेल तर तुम्हाला करावी लागेल, तरच तुमच्या बँक खात्यात येणारी रक्कम ही जमा होईल. सरकारच्या माध्यमातून डीबीटीतून पैसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांनी EKYC केलेले असेल अशा शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. ही पण गोष्ट आता लक्षात घ्यावी लागेल असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्यानंतर बघा आता दुसरं काम करायचं आहे आधार सीडिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि ते ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला लँड सीडिंग जमिनीची नोंद पोर्टलवर यस असणे गरजेचे आहे. त्यानंतर जर तुमच्या स्टेटसमध्ये या तिन्ही गोष्टी बरोबर असतील तर तुमचा 9वा हप्ता कोणी रोखू शकणार नाही. तुमच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होतील. आता तुम्ही म्हणत असाल 4,000 रुपये देणार असं सरकार म्हणत आहे, तर ते कोणाला देऊ शकतं. आलेल्या सूत्रांकडून माहितीनुसार 4,000 रुपयांचा हप्ता ज्यांना मागच्या वेळेस 8वा हप्ता मिळाला नसेल त्यांनी यावेळी जर EKYC केले असेल तर त्यांना 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि इकडे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. 8वा 9वा हप्ता 4,000 रुपये तशा शेतकऱ्यांना सरकार देऊ शकतं.
शकतं अशी एक माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. त्यानंतर पैसे वाटप हे कोणत्या जिल्ह्यात होणार तर मराठवाड्यात सगळ्यात आधी होतील. मराठवाड्यातील सगळे जिल्हे लवकर पूर्ण टप्प्यात वाटप होऊ शकतात. जसं वाटप सुरू होईल तसं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सर्वात आधी पैसे येण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या वेळेस जर सरकारने निर्णय घेतला आणि पूर्ण जिल्ह्यांमध्ये एकदाच वाटप जर सुरू केलं तर मग शेतकऱ्यांना चांगला दिलासा पण मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही. अशा प्रकारचे अपडेट होते. अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल, जर चॅनलला सबस्क्राईब केलं आणि नोटिफिकेशन बेलला तुम्ही ऑलवर ते टाकलं तर अशा बातम्या बघायला मिळतील. धन्यवाद.